नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सहर्ष स्वागत आहे. आता आपल्याकडे नवीन डीसी सोलर स्मार्ट पॅनल आलेला आहे. याच्यामध्ये एसी सप्लाय, डीसी सप्लाय दोन्हीकडे चालतोय हा पंप. गव्हर्नमेंट कुसुम 2 मध्ये हा सोलरचा आपण हा VFD म्हणजे कंट्रोलर तयार केलेला आहे. आपलं नॅशनल इलेक्ट्रॉनिक्सचं हे नवीन प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये डीसी पंपही चालल आणि एसी पंपही चालल. याच्यामध्ये इथं दोन इनपुट डीसी सोलरसाठी आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मोटरचा आउट आहे आणि RMS जोडण्यासाठी आहे. RMS म्हणजे जीएसएम म्हणजे सिम कार्डचं कम्युनिकेशन राहणार. फोनवरून बी हा मोटर तुम्ही मोबाईल ऑटो थ्रू चालू बंद करू शकता. म्हणजे RMS GSM RMS आहे याला. GPRS थ्रू मोटर चालू बंद होणार. त्याच्यानंतर तुमचं डीसी रिझर्वेशन जी काय आहे, फ्रिक्वेन्सी वगैरे ह्याच्यात मॅच करणं. डीसीची मोटर असेल तर डीसीच्या प्रमाणे फ्रिक्वेन्सी टाकावी लागते, एसी असेल तर एसी प्रमाणे फ्रिक्वेन्सी टाकावी लागते. आणि याच्यात अजून एक प्लस पॉईंट आहे, आपल्या घरी सोलर असतो, गव्हर्नमेंट अप्रूव्हल मिळालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर लाईट चालवायची असेल घराची, फक्त लाईटसाठी चालतो, त्याच्यामध्ये डायरेक्ट आउटपुट एक दिलेला आहे. म्हणजे 250 वोल्ट 240 वोल्ट निघतो त्याच्यामध्ये. आणि एक 11 एम्पियर पर्यंत ते काम करल. त्याचं एक आहे त्याच्यामध्ये नवीन. म्हणजे घराची लाईट बी वापरू शकता, दिवसभर मोटर बी चालू शकता, 2 in 1 काम होईल याच्यामध्ये, असं आहे. आणि टोटल याच्यामध्ये एक VFD एक्स्ट्रा लावावं लागेल तुम्हाला, लाईटसाठी एक आणि डीसी सोलरसाठी एक, असं 2 VFD लावावं लागेल. त्यानंतर तुमची घराची लाईट बी चालेल आणि याच्यामध्ये मोटर बी चालेल असं. ओके.